नमस्कार, श्रीपत किचनमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण करणार आहे आवळा लोणचं। 1 किलो आवळे घेतलेत, स्वच्छ धुवून घेतलेले आहेत। अशा मीडियम साईजमध्ये आवळे घ्यायचे आणि आता स्वच्छ धुवून पुसून घेतलेले आहेत। कढईमध्ये 2 चमचे मोहरी टाकायची आणि 1 चमचा मेथी दाणे आणि हे चांगलं भाजून घ्यायचं। चांगलं लाल होईपर्यंत भाजून घ्यायचं। थंड झाल्यावर बारीक करून घ्यायचं। आपण 250 ग्रॅम चिंच घेतलेली आहे, ते गरम पाण्यात अर्धा तास भिजायला घालून। चिंच भिजेल एवढं पाणी टाकायचं आणि इथं अर्धा तासासाठी भिजायला घालायचं। आणि मग अशी भाजलेला आपण मेथी आणि मोहरी बारीक करून घेतली आहे। इथं आपण अर्धा लिटर तेल गरम करायला ठेवलं आहे। आता यात आपण आवळे तळून, तेल गरम झाले की आवळे टाकायचे आणि मीडियम ह्याच्यावर आता गरम होते तेल, नाहीतर मीडियम गॅस करायचा परत। चांगलं तेलात तळून घ्यायचे। असं चांगलं कलर बदलेपर्यंत परतून घ्यायचं। असं चांगलं कलर बदलेपर्यंत तळून घ्यायचं आणि एक घेऊन फोडून बघायचं। तर सहजासहजी फुटलं तर मग काढून घ्यायचं। असं होतं, सहजासहजी तुटलं जातं। आता आपण हे काढून घेऊया। असा कलर चेंज झाला तर 15-20 मिनटं जातात असा कलर चेंज व्हायला। मीडियम गॅसवर तळून घ्यायचं। आता आपण दुसरे राहिलेले तळून घेऊया। आता राहिलेले पण आपण तळून घेऊया। आता ही मगाशी आपण भिजाय घातलेली चिंच आहे ना, त्याला चांगलं असं मिक्स करून घेऊया। हे आता आपण चाळणीने चाळून घेणार आहोत हे चिंच। हे बघा, ही बॅच पण आपली अशी तळून झाली। हे पण आपण काढणार आहे। आपण चिंच भिजायला घातली की चाळणीने गाळून घेतली आणि आता कढईमध्ये तेल ठेवूया टाकायची आणि हे चिंचेचं आपण गाळून घेतलेलं त्यात टाकून घ्यायचे सगळं आणि आपण त्यात अर्धा चमचा हळद टाकणार आहोत। हे असं कढईला न चिकटता असं तेल सुटेपर्यंत त्याला चांगलं परतून घ्यायचं। असं ह्याचा तसा गोळा होतो। मग अशी घेतलेली आहे त्याने तेल ह्यात घेतलं, त्यात आपण आता मोहरी घालणार आहोत। असं ती मोहरी चांगली परतली की आपण ह्यात लाल मिरच्या टाकणार आहे आणि 1 चमचाभर हिंग टाकणार। तेल चांगलं गरम झालं की बंद करून टाकायचं। आता आपण एका भांड्यामध्ये 100 ग्रॅम मिरची घेणार आहोत, लाल मिरची पावडर, आणि तेवढ्याच प्रमाणात मीठ पण टाकणार आहोत। परत आपण मगाशी पावडर केलेली ती टाकणार आहोत आणि ही चिंचेचं केलेलं ते पण टाकणार आहोत त्यात।
आणि एक लसणाचा गड्डा सोलून ठेवलेला तो एक टाकणार आहे. हे चांगलं मिक्स करून घ्यायचं. आपण आता तळलेला आवळा टाकून परत मिक्स करून घेणार आहोत. आणि गरम केलेलं त्यात आपण तेल ह्यात टाकणार आहोत. जसं ॲडजस्ट होईल असं टाकायचं. हे बघा हे असं होते. हे 3 दिवस असंच ठेवायचं, हलवायचं मध्ये आधी. मग एखाद्या काचेच्या वगैरे भरणीत भरून ठेवायचं, वर्षभरासाठी टिकतं. हे बघा 3 दिवसानंतर हे असं होते चांगलं मोठे. आणि मग एखाद्या पॅकेट भरणीत किंवा काचेच्या एखाद्या डब्यामध्ये तुम्ही भरू शकता. पॅकेट डब्यात आता तुम्ही भरून ठेवले. तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.